नमस्कार, वेलो किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण गव्हाच्या कुकीज बघणार आहोत. तेही आपण 4 इन्ग्रेडियंट वापरून करणार आहोत आणि आराध्य आपल्याबरोबर आहे. तर आराध्य आपल्याला मदत करणार आहे. आणि आराध्य आपण कशा कुकी बनवणार आहे? बेकिंग सोडा आणि पावडरच्या. तर आपण आता सर्वप्रथम करणार आहोत जे मी इथे तूप घेतलेलं आहे. तर अर्धा कप तूप घेतलेलं आहे ते आपण बाउलमध्ये घालून घेऊया. आणि तूप आपण फ्रीज केलेलं आहे. तर इथे मी पातळ तूप न घेता तुपाला मी एक 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि त्याला सेमी सॉलिड करून घेतलेलं आहे. आता आपण तूप बीट करून घेणार आहोत. आज आराध्य आपल्याला मदत करायला आलेला आहे. तर तो तूप बीट करून घेतोय. बीटरच्या साहाय्याने आपण बीट करून घेतो. हे नीट फ्लफी झालं आहे. आता आपण ह्याच्यात साखर टाकणार आहोत. आता आपण ह्याला परत मिक्स करणार आहे. इथे 1/3 कप साखर घेतलेली आहे, पावडर शुगर. आता आपण तूप आणि पावडर शुगर व्यवस्थित पेटवून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये साखर ही व्यवस्थित बीट करून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत गव्हाचं पीठ आणि कोको पावडर. गव्हाचं पीठ व कोको पावडर आपण चाळून घेऊया. गव्हाचं पीठ घेतलं आहे 1 कप आणि कोको पावडर घेतलेलं आहे 1/4 कप. तर हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. ओव्हन आपण प्रीहीट करायला ठेवलेलं आहे 170 डिग्रीवर 8 मिनिटासाठी. आणि इथे आता आपण जे आपलं कुकीचं बॅटर बनलेलं आहे ते आपण एकदम हलक्या हाताने एकत्र करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण सगळ्या कुकीज करून घेऊया. इथे युनिरॉप रॅप पेपरला इथे तूप लावून घेतलेलं आहे आणि अशा कुकीज मांडून घेतलेल्या आहेत. आता आपण ओव्हन प्रीहीट करायला ठेवलं आहे मी. तर प्रीहीट झाल्यावर आपण हे ठेवणार आहोत त्यामध्ये. सुंदर अशा क्रिस्पी कुकी आपली तयार झालेली आहे. बघ आराध्य, खाऊन बघ. एकदम छान आणि माउथ मेल्टिंग कुकीज आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा मी बनवलेल्या अशा कुकीज बिना बेकिंग सोडा आणि पावडरच्या.